हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये. चला तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचे असे अपडेट बघणार आहोत. तर बघा, आता इयत्ता 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला जी 10वीची परीक्षा सुरू होण्याच्या आधी किंवा नंतर तुम्हाला जो वेळ भेटेल ते तुम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्र काढायचे आहेत, डॉक्युमेंट्स काढायचे. तर ते कशासाठी? तर बघा, जर मी आज जी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्या माहितीपासून बरेच मुलं वंचित राहत आहे. तर बघा, आता हा टॅब आहे, तर हा महाज्योती योजनेचा टॅब आहे. तर हा आपल्याला सरकारकडून मिळतो. तर हा टॅब जो आहे तर तो पुढील आपल्याला पुढचे जे शिक्षण आहे तर त्याचे लेक्चर वगैरे करण्यासाठी हा टॅब आपल्याला भेटतो. तर बघा, तर सरकारकडनं हा भेटतो, पण त्याच्यासाठी आपल्याला आधी काहीतरी तयारी करावी लागते. तर ती तयारी म्हणजे आपले ओरिजिनल जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत तर ते बऱ्याच जणांना माहिती राहत नाही. तर त्याच्यामुळे आज मी तुम्हाला ती माहिती देते. तर आपल्याला ते काय काय पाहिजे ते डॉक्युमेंट्स वगैरे, तर बघा तेच बघूया आपण. तर त्याच्यासाठी ही जी योजना आहे ती फक्त 10वीच्या मुलांसाठी आहे. तर जी की आता जी 10वीची मुलं परीक्षा देणार आहेत आणि ते नंतर त्यांचा रिझल्ट लागल्यावर ते ठरवलं जातं की हा टॅब त्यांना भेटणार की नाही भेटणार, तेही रिझल्टवर असतं. तर बघा, तर याचे असे बरेचसे काही नियम आहेत. तर बघा, तर इयत्ता 10वीच्या मुलांसाठी ही टॅब योजना आहे. तर आता आपण बघूया त्याच्यासाठी काय काय लागणार आहेत. तर आधीच आपण तयारी करून ठेवायची. तर आधी काय होऊन जातं, आपण परीक्षा देतो, नंतर आपल्याला ती माहिती होते. काही मुलांपर्यंत ही माहिती पोचते, तर काही मुलांपर्यंत ही माहिती पोचत नाही. त्याच्यासाठी आपण फेब्रुवारी तर मार्च एप्रिलपर्यंत आपण जोपर्यंत आपला रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आपण हे डॉक्युमेंट्स वगैरे आपण एक जमा करून घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला मी ही माहिती देते. तर बघा, महाज्योती टॅब ही सरकारची योजना आहे. तर हा टॅब हो भेटतो खरंच. काहींना वाटतं की टॅब भेटतो की नाही भेटतो, आम्हाला भेटलेला आहे. मला याच्याबद्दलची थोडीशी माहिती आहे, त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याच्यासाठी मी ही तुम्हाला माहिती देत आहे. तर बघा, तर त्याच्यासाठी आपल्याला आधी आपण बघूया की डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. तर आधी आपल्याला मुलांचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते म्हणजे पहिलं आधार कार्ड लागणार आहे. त्याच्यानंतर जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे. तिसरं लागणार आहे आपल्याला नॉन क्रिमिलियर लागणार आहे. तर हे बघा, हे जे तुम्हाला हे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला आधीच काढून ते ऐन वेळेस भेटत नाही. बघा, नॉन क्रिमिनल काढण्यासाठी सुद्धा जास्त वेळ जातो. जातीचे प्रमाणपत्र आणि ते तुम्हाला परत 11वी आणि 12वीसाठी हे लागणारच आहे. त्याच्यासाठी आपण आधीच तयारीत राहायचे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे तर डोमिसाईल सर्टिफिकेट. परत आपल्याला लागणार आहे 10वीचे जे आपण नंतर जेव्हा आपला रिझल्ट लागणार आहे तर रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला लागणार आहे 10वीचे मार्कशीट लागणार आहे. आणि परत ज्यावेळेस आपण 10वीचा रिझल्ट लागतो आपला त्याच्यानंतर आपण ॲडमिशन घेतो कॉलेजला. तर आपल्याला हे जे महाज्योती टॅब योजना आहे तर त्याच्यासाठी फक्त सायन्सला जे ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी हा टॅब मिळणार आहे. म्हणजे जे CET, JEE किंवा नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी ही टॅब योजना आहे. तर आपल्याला 11वीला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर जे मुलं सायन्सला ॲडमिशन घेतात तर त्यांना हे लागू होणार आहे ही महाज्योती टॅब योजना. तर त्याच्यासाठी आपल्याला 11वीला आपण ॲडमिशन घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी प्रूफ म्हणून तर त्याचं बोनाफाईड लागणार आहे. आणि परत 11वीचे जे ॲडमिशन आपल्याला घेतलेली आहे तर त्याची आपल्याला पावती लागणार आहे ॲडमिशन घेतल्याची. तर 11वीत आपण ॲडमिशन घेतलं त्याची पावती लागणार आहे आणि 11वीत ते बोनाफाईडसुद्धा आपल्याला लागणार आहे. तर आपल्याला सायन्सला याच्यासाठी ॲडमिशन घ्यायचं आहे. तर बघा, आता आपण एवढी सगळे आपल्याला कागदपत्र ते नाही एका दिवसात, याचे ऑनलाईन फॉर्म भरले जातात. तर आता बघा, हे आपले एवढे कागदपत्र लागणार आहेत आणि त्याच्यानंतर ही जी प्रोसेस असते तो ऑनलाईन फॉर्म भरला जातो.
ऑनलाईन फॉर्म भरला जातो. तर बघा, ऑनलाईन फॉर्म भरताना हे जे आहेत आपल्याला हे कागदपत्राचे फोटो वगैरे ते अपडेट केले जातात तिथं. तर ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर आता बघा, रिझल्ट लागल्यावर ते कोणाकोणाला भेटणार आहे, तर सरकारचं असं आहे, सरकारकडनं भेटतं ना, तर त्यांचं असं आहे की आपल्याला ह्या वर्षीचा कट ऑफ 94.80चा लागलेला आहे. ...2025चा म्हणजे आत्ता जे यावर्षी 2025ला हा टॅब भेटलेला आहे, तर त्याचा कट ऑफ त्यांनी 94.80चा घेतलेला आहे. तर तुम्हाला याच्यावरून तुम्हाला कळत असेल की आपल्याला किती मार्क्स पाहिजे. जवळजवळ आपल्याला 94+ टक्के एवढे तरी पाहिजे. तर आपल्याला टक्के मिळवायचे आहेत 94 आता समजा हे पॉईंटवर 80चा घेतलेला आहे, तर यदा कदाचित ह्या वर्षी ते 95चा सुद्धा लागू शकतील. तर बघा, 95% सुद्धा ते ह्या वर्षी कट ऑफ लावू शकतील. तर हा कट ऑफ कॅटेगरीनुसार राहतो. OBC ST ते याच्यानुसार तो त्यांचा लागला जातो. तर यावर्षी इथं सुद्धा लागू शकतो किंवा याच्या थोडंसं कमी, तर आपल्याला 93, 94, 95 ह्या रेंजमध्ये यायचं आहे. तर आपल्याला टॅब जर मिळवायचा असेल तर त्या पद्धतीने आपल्याला अभ्याससुद्धा करावा लागणार आहे. तर बघा, तर आपल्याला या वर्षी 95+ एवढे टक्के मिळवायचे आहेत. तर बघा, आता पुन्हा एकदा परत सांगते, तर हा टॅब सायन्ससाठी आहे. सायन्स घेणे आणि त्याच्यानंतर आपल्याला सायन्स घ्यायचं आहे. तर सायन्स घेतल्यावर आपल्याला CET, JEE आणि नीट, तर यांसारख्या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला हा टॅब मिळणार आहे. तर त्याच्यामुळेच त्यांनी ते आधीच तो नियम लागू केलेला आहे की विद्यार्थ्यांनी सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे. तर बघा, आता तुम्हाला नक्कीच कळालं असेल की कोणतं कागदपत्रे लागणार आहेत. परत मी पुन्हा एकदा सांगते, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, डोमेसाईल सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट लागणार आहे. आणि ज्यावेळेस आपण 11वीला ॲडमिशन घेतो, 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर ज्यावेळेस आपली ते लिस्ट जाहीर होते, लिस्ट येते, त्यावेळेस आपल्याला जेव्हा आपण 11वीचं ॲडमिशन घेतलं जातं, हे बोनाफाईड लवकर भेटत नाही. तर ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला भरपूर दिवसांनी तिथं पण आपण कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला सांगावं लागतं की आम्हाला या कामासाठी लागणार आहे. जर समजा बोनाफाईड नाही मिळालं तर पावती, पण शक्यतो हे आपल्याला लागणार आहे. आणि हे सगळे कागदपत्र आपल्याला लागणार आहेत. तर त्याच्यामुळे आपण हे आधीच तयारीत करून ठेवायची. आपण आधीच हे कागदपत्र जर आपल्याजवळ असले, यदा कदाचित आपल्याला चांगले मार्क्स भेटले आणि आपण जर सायन्सला ॲडमिशन घेत असो, तर आपल्याला या टॅबचा नक्कीच फायदा होऊ शकतो. तर बघा, आणि अभ्यासासाठी त्याच्यासाठी खूप आहे. आणि ह्या वर्षी त्यांनी नवीन नियम केलेला आहे, तर आपल्याला ते स्कॉलरशिप देणार आहेत. तर या आधीच्या वर्षी काय होत होतं, तर ते आपल्याला सिम कार्ड देत होते. तर आता त्यांनी सिम कार्ड न देता आपल्या अकाउंटमध्ये ते आपल्याला दर 3 महिन्यांनी 500 500 500 असे 1500 रुपये 3 महिन्यांनी आपल्याला ते देणार आहेत. तर का, तर त्याचा आपण बॅलन्स नेट पॅक मारू शकतो त्याच्यासाठी. तर बघा, भरपूर असा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे आधी तयारीमध्ये नक्कीच राहा आणि 10वीचा चांगला पद्धतीने अभ्यास करा. आता परीक्षा येतेच आहे, तर तुम्ही चांगल्याच तयारीला लागलेलेच असणार. अभ्यासाच्या रिव्हिजन वगैरे चालूच असेल. तर आपल्याला हे डोक्यात ठेवायचं आहे की आपल्याला 95+ मार्क्स मिळवायचे आहेत, टक्के मिळवायचे आहेत. त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच अभ्यास करा आणि ह्या महाज्योती टॅब योजनेचा नक्कीच फायदा घ्या. चला, तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या अजून मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि चांगल्या पद्धतीने खूप छान अभ्यास करा आणि चांगले मार्क्स नक्कीच मिळवा. तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील ही मी आशा करते आणि तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. चला, भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. ओके, बाय बाय, टाटा.